नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा। अतिशय सुंदर असा दिवस असतो आपल्या बळीराजाच्या आयुष्यातला, वर्षातला अतिशय महत्त्वाचा दिवस असतो, कारण की यांच्यावरच आपलं सगळं काही आयुष्य डिपेंड असतं। ओके, सो आजचा टॉपिक असा आपला की 2024 मध्ये जो काही खरीप पीक विमा असणार आहे, कारण की आपण 2-3 दिवसापासून हवामान खात्याचा जो काही इशारा आहे त्या इशाऱ्यानुसार खूप काही अतिवृष्टी होण्याचे खूप अतिवृष्टी होण्याचे चान्सेस त्यांनी सांगितले। आणि ज्या पद्धतीने पावसाची एक रिपरिपच लागलेली आहे, जसं की मराठवाड्यामध्ये देखील झालं की मराठवाडा असो, तिकडं गडचिरोली, चंद्रपूर किंवा इकडे जर आपण आलो खाली पुणे, सांगली, सातारा, सगळीकडे म्हणजे जळगाव, धुळे, सगळीकडे अक्षरशः संपूर्ण राज्यातच आता पावसाचं थैमान असणारे असा एक हवामान विभागाचा इशारा होता। आणि त्याच इशाऱ्यानुसार जर आपल्याला पीक विमा, खरीप पीक विमा 2024 मिळवून घ्यायचा असेल तर आपल्याला क्लेम करणं गरजेचं आहे। विदाऊट क्लेम आपल्याला पैसे मिळत नाही, कारण की हे सरकार कधीही पलटी मारतं आणि आपल्याला सांगते की तुम्ही क्लेम केले नाहीत। आता क्लेम करताना आपल्याला 2-3 गोष्टी महत्त्वाच्या असणार आहेत की ज्या आपल्याला क्लेम करताना हे आपल्याला ते मेन्शन करावं लागणार। अगदी थोडक्यात मित्रांनो सांगणार आहे, जास्त वेळ न घेता, त्यामुळे शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका। चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला शेजारी घंटीचं बटन देखील ऑन करा, म्हणजे नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत असतील। आता आपल्याला ज्यावेळेस आपण 2024चा खरीप पीक विमासाठी क्लेम करायला जाऊ, आपल्याला 2 ऑप्शन असतात। एक तर की आपल्याला PMFBYचे एक पोर्टल असणार आहे आणि दुसरं म्हणजे क्रॉप इन्शुरन्स ॲप आहे। आता याच्यामध्ये ज्यावेळेस आपण जाऊ त्यावेळेस आपल्याला आपल्या जे काही पीक असणार आहे आपलं ते पीक सिलेक्ट करायचे। पीक सिलेक्ट करायल्यानंतर आपल्याला आधार नंबर टाकावा लागणार आहे। आधार कार्डवर आपला OTP येईल, व्हेरीफाय करायचं आणि ज्यावेळेस आपल्याला विचारण्यात येईल की तुम्हाला पीक विमा का हवा आहे, सगळ्यात महत्त्वाचं जर आपल्याला ते पैसे देत आहेत तर आपल्याला ते विचारतीलच कशासाठी पीक विमा पाहिजे। सो आपल्याला तिथे मेन्शन करायचे की हेवी रेनफॉल। आता हेवी रेनफॉल म्हणजे काय तर 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस, बघा 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस आता राज्यात झालेलाच आहे ऑलरेडी। आणि आपल्याला हे जे काही क्लेम आहे ते 72 तासाच्या आत त्यांनीच करायला सांगितले। आणि म्हणून बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची जी काही अट असते ना, जी 72 तासाच्या आत तुम्ही क्लेम करा तरच आम्ही तुम्हाला पीक विमा देऊ। सो हे अवेअर असणं आपल्याला खूप काही गरजेचं असणार आहे शेतकरी मित्रांनो। जर आपल्याकडे थोडासा जरी पाऊस झाला असेल तरी आपल्याला तिथे डायरेक्टली क्लेम करता येणार आहे। क्लेम करून द्या, 65 मिलीमीटर ऑलरेडी पाऊस तिथे झालेला आहे आणि क्लेम केल्यानंतर आपल्याला तिथे सबमिट करून द्या, जेणेकरून आपल्याला हेक्टरी चांगली मदत मिळू शकते। सो बैलपोळ्याच्या परत एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि हा जो आपण पीक विमा आहे, हा पीक विमा नक्कीच भरा जेणेकरून पैसे मिळतील। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।